सखी सावली काव्यांजली। शिवा दादा काय चाललंय? पुढे येऊ नका, मला मरायचंय, मला जगायचं नाही, मला नाही जगायचंय, मला मरायचंय। शिवा दादा काय झालंय तुला? वेडा झालायस का? तुला काही झालं असतं तर? मला नाही जगायचंय, मला नाही जगायचंय, मला शिवा दादा असं का बोलतोयस तू? सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा तू आणि तूच असा विचार करतोयस? शिवा दादा काय चाललंय? काय जगू आता? जुईवर माझं प्रेम किती तुम्हाला माहिती आहे ना। तर तिच्या आई वडिलांनी सांगितलं की आजच्याच भाऊजींना आणि बहिणीला घेऊन ये, आता मामाच्या मुलावर लग्न लावून देणार बोलतायत। तू तर आधीच टपलाय तिच्यावर लग्न करायला। अहो तोच कान भरतो त्याचे। शी, कशी माणसं आहेत ही, समजून पण घेत नाहीत। खरंच तुझी बहीण आणि तुझे भाऊजी हजर नाही झाले तर? सगळं संपलं। मला नाही जगायचंय, शिवा दादा, मला नाही जगायचं, सोडा. मी सोडा, मला नाही जगायचं। शिवा दादा काय करतोयस तू? असं करायचं नाही हा। अरे प्रेम ही भावना खूप सुंदर असते रे, प्रेमासाठी भरभरून जगायचं असतं आणि तू मरायला निघालायस। यापुढे मरायचा विचारही करायचा नाही हा, माझी शपथ आहे तुला। आपण काहीतरी मार्ग काढूया ना, तू कशाला काळजी करतोयस? सर तुम्ही मला उपाय सांगणार होते ना, सांगा ना, सांगा ना उपाय, मी काय करू सांगा ना। मी नक्की काहीतरी विचार करतो, काहीतरी मार्ग सापडेल। तुम्हाला सुचत नाही, मला कसं सुचणार? सगळं संपलंय, सगळं संपलंय। शिवा दादा ऐक, इथे बघ, माझ्याकडे बघ हा। रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही, धीर सोडू नकोस हा। आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासोबत, आपण नक्की काहीतरी मार्ग काढूया हा। प्रीतम तुम्ही काहीतरी सुचवा ना प्लीज। काव्या, हाय, आवरावर चाललीये का तुझी? हो, तुम्हाला काही हवं होतं का? नाही ग, मला काही नकोय। अरे वा, भगर साबुदाणा छान तयारी केलीस की, तुला काही सांगावंच नाही लागत म्हणा। आई श्रावण सुरू झाला ना, आता आपले सगळ्यांचे उपास असतील, म्हटलं एकदमच सगळं भरून ठेवावं। आणखी एक तयारी कर। कसली? मंगळागौरीची। अगं अशी बघतीयस काय, लग्नानंतर सलग 5 वर्ष मंगळागौर करतात, 5व्या वर्षी त्याचं उद्यापन करतात। तुझं ते झालंच नाही, त्या वर्षी करायचं म्हणून राहून गेलं। आता यावर्षी आपण ते करून घेऊ। आई खरं तर माझ्या मनातही होतं, मी विषय काढणारच होते तुमच्याकडे, पण तुम्ही आधीच ओळखलं। माझ्या सुनेच्या मनातलं मीच ओळखणार ना, त्यात एकुलते एक सून। अगं तुझं कोण कौतुक नाही करणार तर कोणाचं करणार? विचार केला होता की जुईला कोण घेऊन द्यायचं, पिक्चर मध्ये असतं तसं, पण ती नाही म्हटली। ते पिक्चर मध्ये आपण काम नाही करत आहे, ऍक्टिंग नाही करत आहे। एक मिनिट, काय म्हणालास तू? ऍक्टिंग? अंजली, सापडलं सोल्युशन। काय? हे बघा, मी काय म्हणतोय, नाही, ते शक्य नाहीये। का शक्य नाही? तुम्ही जर ठरवलं तर नक्की शक्य आहे। नाही, ते शक्य नाहीये। अंजली, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं, नेक्स्ट टाइम मी जे सांगेन ते तुम्ही करायला तयार व्हाल। हे बघा, आपल्याच माणसांनी जर का असं प्रॉमिस जपलं नाही तर काय उपयोग आहे? शिवा दादा, जर अंजलीने ठरवलं ना तर तुमचं लग्न नक्कीच होईल।
एकुलती एक गर्लफ्रेंड आहे माझी. तिचं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार? मी तुझा एक एक शब्द ऐकतो, माहिती तुला. म्हणून तर तुझी लाईफ सॉर्टेड आहे. है ना? तू असंच माझा सगळा प्लॅन ऐकलास आणि तसंच वागलास ना, तर तुझ्या आईच्या कोर्टात तुझी केस क्लिअर राहील. देर विल बी नो रूम फॉर डाऊट. मला एक सांग, हे सगळं तर झालं, पुढचा प्लॅन काय आता? आहे ना व्यवस्थित फुलप्रूफ प्लॅन. ऐक. सो आणि दिस इज हाऊ इट इज. कुठून सुचतं काय सगळं तुला? सच स्मार्ट गर्ल. स्मार्ट आहे म्हणून तुझ्या हातात माझा हात आहे. टिपिकल काव्याचं नाही. ईशा, आलात तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते. या. आई, बाबा, हे आले. नमस्कार. बसा बसा बसा. पूर्ण आलात की अर्धेच आलात तुम्ही? अहो काय बोलताय तुम्ही? अहो, ते आलेत हो, पण एकटेच आलेत. तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या. तेच सांगायला आलो होतो. अहो सकाळपासून भाऊजींना फोन करतोय, लागतच नव्हता. आता लागलाय. सकाळीच निघालेत. इकडे येत आहेत ते. वा वा, येऊ देत येऊ देत. हे जा, पाहुण्यांच्या चहा नाश्त्या पाण्याचं पहा. निघा. हो बसा. तुम्ही कुठे निघालात? काय हो, तुमचे ताई आणि भाऊजी काय करतात? कुठे काय करतायत? हा? म्हणजे शेती करतात ते. त्यांना शहरात राहायला नाही आवडत. काय नाव आहे तुमच्या ताई आणि भाऊजींचं? ताईचं नाव शालू आहे, भाऊजींचं नाव शरद भाऊ. दोघांची जोडी एकदम सोन्यासारखी आहे. लक्ष्मीनारायणचा जोड आहे. शिवादादाचा मेसेज. चला निघायला हवं. चला निघा. प्रीतम, मला टेन्शन आलंय. म्हणजे हे ऍक्टिंग वगैरे मी कधी शाळेच्या नाटकातही केली नाहीये. तुम्हाला जमतं हो, तुम्ही लोकांशी बोलता, तुमचा स्वतःचा शो करता. पण माझ्यामुळे काही गडबड झाली तर? अहो जमतंय की काय हाय का नाही का त्यात? मला एक सांगा, हे समजा शिवादादासाठी चाललंय की नाही? मग जमणार म्हणलं की जमणारच. एकदम जक्षाने ऍक्टिंग करताय तुम्ही, बघाच. अंजली, तुम्ही तुमच्या बहिणीला वाईट माणसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी किती मोठं धाडसी काम केलं. हे चॅलेंज काहीच नाहीये, नक्की जमेल तुम्हाला. शिवादादाच्या तर तुम्ही बहीण आहातच. आता माझी फक्त बायको बनायचंय. काय? म्हणजे तशी ऍक्टिंग करायची आहे तुम्हाला. जमणार तुम्हासनी. काही टेन्शन विन्शन घेऊ नका. चला लागा. हा? अहो हे घ्या पाणी. बरं झालं तुम्ही लवकर आलात. तुमचीच वाट बघत होते मी. हो, संध्याकाळची मीटिंग कॅन्सल झाली. काय म्हणालीस तू? माझी वाट बघत होतीस? हो, खरंच? हो म्हणजे बोलायचं होतं जरा तुमच्याशी. बोल ना.
हा आई आई म्हणत होत्या की यंदा मंगळागौरीचं उद्यापन करूया म्हणून. करू आम्ही, चालेल? पुढचा प्लॅन काय आता? आहे ना एक व्यवस्थित फुलप्रूफ प्लॅन आहे. अगं विचारतेस काय? खरा ना. हे बघ, तुझी आणि आईची इच्छा आहे ना? आहे ना इच्छा? अगं मग करा ना, विचारता काय? तुम्ही इतक्या पटकन होकार दिलात, खूप बरं वाटलं. काय झालं? तुमचे ताई आणि भाऊजी येत आहेत ना? कुठे अडकले तर नाही ना? येतीलच. येतील येतील. राम 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 राम. राम राम. हे आमचे शरद भाऊ. शरद भाऊजी. राम राम राम. आणि आमची ताई शालू. शालू. शालू शालू पाहुणेसनी नमस्कार कर. हाय. अरे राहू दे, राहू दे. तुम्ही उभे का, बसा ना. बसा ना बसा ना. हा बस 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 बस. या 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 बस बस. या इथे बस. या या बसा. या तुम्ही बसा. बायकोचा भाऊ कापसावून मूग. जा जुई, पाणी घेऊन ये. कसा झाला प्रवास? प्रवास एकदम झाक. मुंबई पर्यंत एकदम झाक होता. मुंबई आल्या रे आल्या. का 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 का. नाहीतर काय, तुमच्या मुंबईत जाम गर्दी आहे बघा. जिकडे बघाव तिकडे माणसंच माणसं. अहो ते चालायचंच हो, पण तुम्ही आलात कसे? एसटी. स्टेशन पर्यंत एसटीने आलो, तिथनं ट्रेन. पाणी पे पाणी घ्या. तुम्ही शिवाच्या बहीण आहात? वाटत नाही, तुम्ही वेगळ्याच दिसता. ते गावातली माणसं आणि शहरातली माणसं वेगवेगळी दिसणारच ना. आता आमची अंजली अंजरली गावात राहते. आमची शालू. त्यात आमचा शिवा मुंबईलाच असतो. त्यामुळे जरा वेगळं वाटलं असणार. अच्छा, बरं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 3. ताई सांगतायत म्हणजे 3 वर्षच असणार. ते माझ्या लक्षातच राहत नाही कधी कधी. काय झालं शालू? काय पाणी पी पाणी पी पाणी पी. हळू हळू हळू. जीव घाबरा झाला ना? ठीक आहे का? हा. मी आईंना सांगून येते. काव्या, हे घे. पैसे? हे घे. अहो कशाला? तुला दागिन्यांची हौस आहे ना? तू स्वतःहून कधी काही मागणार नाही, स्वतःसाठी काही घेणार नाही, म्हणून यावेळी तू माझ्याकडून तुझ्यासाठी एक छानशी नथ घे. खरंच? खरंच सिरियसली. खरं तर मीच जाणार होतो आणि मीच घेणार होतो, पण तुला माहिती आहे ना, मला फारसं त्यातलं कळत नाही. सो तू तुझ्यासाठी घे. हा, आईंना सांगून येते. आणि ऐक, हा?
नथ घातल्यावर तू खूप सुंदर दिसशील. आलेच. बस झालंय चहा. अशाने जरा प्रेम वाढत. किती प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवरती. हा, फक्त आमचं नाही, आमच्या शिवाचा लय जीव आहे जुईवर. लय सांगत असतो तिच्याबद्दल. आज पहिल्यांदा बघितलं. शालू पोरगी लय सुलक्षणी आहे. एकदम बरोबर बोललाय सदानी. अहो आमचा शिवा आहे ना, लाखात एक हाय. कष्टाळू, प्रामाणिक, इमानदार. माझ्यावर लय जीव आहे त्याचं. हा, आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या पोरीला लय प्रेम देत, लय सुखाने नांदेल तिला. म्हणून तुमची लेक आमच्या शिवाला द्या. अहो हो, नवऱ्याकडची मंडळी हात नाहीत जोडत बर का. आम्हीच तुम्हाला विनंती करतो, तुम्हीच आमच्या जुईला स्वीकारा. म्हणजे हे लग्न ठरलं समजायचं. हो हो ठरलं. वा 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 वा. जुई बाळा जा साखर घेऊन ये, सगळ्यांचं तोंड गोड कर. शिवा, हा. चला निघूया आता. चला चला चल येतो. बरं पोरी, आम्ही गेल्यावर करमल ना, का शिवाला ठेवू इथंच? धनी पुरे आता. चला आम्ही निघतो, आम्हाला उशीर झालाय. चल. शालू थांब, मी बघतो. तू आता बेस. शालू, आई बाबांच्या पाया पडायचे की नाही? असंच प्रेम वाढू दे एकमेकांवरचा. सुखानं संसार करा. तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली म्हणून लग्नाला होकार दिला. आता जुईची जबाबदारी तुमच्यावरच. काळजी नसावी. येतो हा. चल निघायचं. चल. चालू निघायचंय. ताई चल की. चल. काका काकू, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय.